वेलकम हेमा गायकवाड चॅनल। तर माझ्या हेमा गायकवाड ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही कसे आहात? नक्कीच बरेच असताल आणि मीही बरे आणि मजेत आहे। तर आजचा माझा होम टूरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। भाड्याचं घर आणि खाली घर। तर आमचं घर हे भाड्याचे, तर मी सगळं तुम्हाला घर दाखवते की माझं घर कसं आहे आणि माझ्या घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहेत। तर आपण चालू करूया व्हिडिओ। तर मी तुम्हाला माझं भाड्याचं घर कसे आणि आम्ही कसं राहतो हे नक्की बघायला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट, आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस वाटले तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता। आणि माझं घर कसं वाटलं, म्हणजे माझं घर नाहीये, भाड्याचं घर आहे। भाड्याचं घर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगायचं, कारण की मला तुमचे कमेंटवरून समजतं की माझा व्हिडिओ कसा झालाय। तर नक्की कमेंट करायला विसरू नका। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊया। टेक अ लुक। भाड्याने राहणं एवढं पण सोपं नसते, कारण की भाड्याचं घर आणि खाली घर म्हणतात ना, तशी गंमत असते। जसं स्वतःचं घर असतं तसं भाड्याचं पण घर असतं असं नाही। प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखंच राहायला भेटेल असं पण काही नसतं। पण तसं बघायला गेलं तर माझं भाड्याचं घर चांगलं आहे। आमचे घर मालक पण कधी असे त्रास वगैरे देत नाहीत, आणि ह्या घरात येऊन पण आम्हाला 4 वर्ष झाली। या मग आपण माझं भाड्याचं घर कसे बघूया। तर हे माझं हॉल आहे, तुम्ही बघू शकता। हे हॉल आहे। तर हे हॉल आहे माझं। फक्त एक टेबल आहे, एक कपाट आहे आणि मशीन ज्याच्यावर मी बसून काम करते, कस्टमरचे शिलाईचं सामान। ह्या रूममध्ये आल्यानंतर आम्ही हा सोफा घेतला होता, कारण की फरशीवर खूप थंड लागतं थंडीच्या दिवसामध्ये, त्याच्यामुळे सोफा घेतला। तर मित्रांनो, लग्नाला 13 वर्ष झाल्यानंतर हे माझं 6वं भाड्याचं घर आहे। ते म्हणतात ना, भाड्याचं घर आणि खाली घर अशी गंमत असते। तर आहे आता 6वं घर, तर काय करणार त्याला। तर काही आपले पण कारणं असतात रूम बदलायचे। तर माझं कारण हे होतं की माझ्या नवऱ्याचा जॉब चेंज झाला। पहिला आम्ही कुठं दुसरीकडे जॉब ते करत होते, तिथं राहत होतो। तर आता दुसरीकडे आलोय जॉब करायला, तर तिथं राहतोय। तर हे 6वं घर आहे। पण ह्या घरात आल्यावर एक गोष्ट नक्कीच चांगली झाली होती की पहिला मला मुलगा झाला होता। ह्या घरात आल्यानंतर माझी प्रेग्नेन्सी 9व्या महिन्यापर्यंत गेली होती, कारण की किचन बघूया या आता आमच्या किचनमध्ये। तर हे माझं छोटंसं किचन आहे। इथं गॅस आहे, खिडकीमुळे थोडंसं उजेड पडतोय। इकडं बेसिंग आहे, इथं मी भांडे घासते। इथं बोरचं पाणी असल्यामुळं बघू शकता माझं किचन कसं झालंय। बोरचं पाणी असल्यामुळं असं होते। सकाळचे कामं झाले होते, त्याच्यामुळं भांडे घासून सुकायला ठेवलेत। हे पाण्याचा हंडा आहे, आणि इथं बघू शकता तर जय श्री स्वामी समर्थ। तर इथं माझं छोटंसं देवघर आहे, जे मी चौरंगावर मांडलेलं आहे। हे माझे छोटेसे भांडे, कारण की भांडे मी जास्त घेतले नाहीत, कारण की भांड्यांचा रूम चेंज करायचं झालं, रूम बदलायची झाली की भांड्यांची खूप हे होतं, वैताग घेऊन जातो घासायचं आणि ठेवायचं। त्याच्यामुळं जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत पसारा थोडाच ठेवणार आहे, आणि उरलेले अजून भांडे थोडे आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवलेत। आणि कूलर आहे, तो आम्ही थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळं काही यूज करत नाही आहे। बाकीचं वेस्ट सामान आहे ते वरती ठेवले पोटमाळ्यावर, आणि इकडं पण काही किरकोळ कारकोळ सामान आहे, भांडे कुंडे जे आम्ही वापरत नाही ते इथे। तर टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही अटॅच आहे, ते इथं आहे। माझा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल किंवा काही बोलण्यामध्ये माझी चूक झाली असेल तर क्षमा करा, आणि लाईक, फॉलो, शेअर नक्की करा। आणि थँक्स फॉर वॉचिंग। थँक यू गाईज।